दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आणि 3 आरोपींना ताब्यात घेतले। आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अलिबाग शहरातील बाजारपेठ भागातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय भूषण विजय पतंग यांच्याकडे लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा सापडल्या आहेत। तपासादरम्यान बनावट नोटा छापण्याचा संपूर्ण कारखाना त्यांच्या घरात उभारण्यात आल्याचंही उघड झालं। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील मयेकरवाडी भागातील रहिवासी भूषण विजय पतंगे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट भारतीय नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला। बनावट नोटांसह पोलिसांनी त्या तयार करण्यासाठीची साधने आणि नोटा छापण्यासाठी वापरलेले इतर साहित्यही जप्त केलंय। भूषण विजय पतंगे असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 2023च्या कलम 178, 179, 180, 181 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली आहे।